तर नमस्कार मंडळी, हे पहा मी करते मेथीची भाजी म्हणजे फूड मिरच्यामध्ये. तर मी याच्यामध्ये लसूण आणि मिरच्या परतून घेतल्या आणि भाजी धुवून ठेवली म्हणजे पाणी निथळायची. तर मी पातळ पण भाजी बनवत असते, मला आवडती पातळ, पण माझ्या बाईला नाही आवडत आणि याला ना सुकी आवडती, तर ती मसाल्यातली आवडती. हे पहा आता हे परतून घेतल्याच्या नंतर मी टाकणार आहे भाजी परतायला. हे पहा पैसे त्याच्या खिशामध्ये धुणं धुताना भिजत घातले मी, तेव्हा पण नाही मला कळालं, कारण की मला ती कधी कधी सवयच नाही. मी कधी कपडे चेक करत नाही. त्याच्या पप्पांचे कधी कधी पैसे मी ना निरम्यामध्ये भिजवते, नंतर धुण्याच्या वेळेस मला समजते. आता कडक लागलं धुवायच्या वेळेस, हे खोकळा मला हे झाला ना टोचला, तेव्हा म्हणलं याच्यामध्ये काय हे पहा पैसे. आणि याला ना असं तोंड आणलं पाहिजे याचं. दरवेळेस जारला म्हणा किंवा काही म्हणा त्याच्या खिशामध्ये पैसे वरच्या पण आणि पॅन्टच्या खिशामध्ये. हे पहा परतलंय आपलं. आता टाकून घेते मी भाजी परतून घ्या मस्त. आणि त्याच्यानंतर मग हे का पाणी मग खाली हे होतं, धुवून ठेवली मी 4-5 पाण्याने धुतलेली आहे. हे पहा परतून घेते मी, आधी परतून घेते, नंतर याच्यामध्ये ना मीठ टाकते, कारण की लगेच मीठ टाकून घेत जाऊ नका. मिठाने ना पाणी सुटतं, त्याच्यामुळे कोरडी होत नाही. आधी ते पैसे काय सुकलेले नाही आहे, त्याच्यामुळे इथं किचनवर माझं काम आवडलेलं आहे. पण भाजी ना टाकताना वल्ले होते, ते वल्ले सुद्धा आले, वापस ते काय सुका ना फॅन खाली ठेवायचे, तर इथं ठेवले. हे पहा आणि अशी हिरवीगार भाजी आहे. ह्या बुधवारी ना भाजी जरा स्वस्त होती, 25ची किंवा 20ची, मी 20ची आणली, मस्त होती शेतकऱ्याकडं त्याच्यामुळं. आणि उन्हाळ्यामध्ये 50-50, 60-60 रुपयाला मेथीची भाजीची जुडी होती. आणि आजचा साखर इतकी भाव झालाय. माझ्या भैयाचे पप्पा मला सांगत होते, म्हणे अरे 60-70 रुपये किलो साखर झाली. आणि आम्हाला त्या दिवशी म्हणलं कट्टा घेऊन या, तेव्हा मला वाटतं 52 का काहीतरी होती. त्यांनी काय ऐकलं नाही. आता म्हणलं घ्या. हे बा मस्त भाजी परतली. आणि याच्यामध्ये टाकते मी शेंगदाण्याचा कूट. तर शेंगदाण्याच्या कुटाला लाईटच नाही, जर आली तर आहे, नाही तर मग मला थोडंसं खलबत्त्यात मध्ये कुटावं लागेल. हे बघा टमाटर काय मस्त परतले. लाईट येऊपर्यंत धुणं धुवून ठेवलं होतं मी, धुणं वाळत घालते. जर लाईट आली तर आहे, नाही तर काय करावं, या लाईटीचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. मी तेव्हा धुणं वाळत घालते. हे पहा धुणं ठेवलंय मी वाळत घालायचं. आणि आता शेंगदाण्याचं कूट काढते, कारण की लाईटचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. तर हे पहा शेंगदाण्याचं कूट काढून घेतलंय मी इथं. आणि भाजी पण आपली परतली, मी काही मीठ टाकलेलं नाही अजून. तर आधी परतून घ्यायचा चांगली भाजी आणि नंतर मीठ टाकायचा. त्याच्यानंतर मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं का शिजतो पण चांगला आणि भाजीला पण चव येते. तर तुम्ही कशी भाजी बनवता, वाटून मसाला बनवता का फूड मिरच्यात बनवता, कारण की मला आवडती पातळ आणि माझ्या लेकरांना आवडती ही शेंगदाण्याचा कूट टाकून. तर हे पहा झाली माझी भाजी. धुणं टाकायचंय वाळत, तर लाईट आली ते सोडलं आणि इकडं आले मी शेंगदाण्याचं कूट काढायला. हे पहा मीठ टाकून घेतलंय. वास पण इतका मस्त येऊ राहिला ना, शेतकऱ्याकडची भाजी होती. तर हे पहा इथं टाकून घेते मी शेंगदाण्याचा कूट. तर हे पहा शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेतलाय मी आणि मस्त परतून घेते. तर तुम्ही पण अशीच बनवता का नक्की सांगा, कारण की काही ठिकाणी लय वेगवेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवली जाते. हे पहा अशी मस्त परतली. आता
तर झाली माझी भाजी. त्याच्यावर 5 मिनिटात झाकण ठेवते आणि जेवायला घेतो. या जेवण करायला. तुमचे जेवण झाले का नाही नक्की सांगा. आणि भाजी पण तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता हे पण सांगा कमेंटमध्ये. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.